पोर गेल्यानंतर कोणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? काय चालतंय? कसा कोणीतरी जीव घेतलाय. तूच मारलेस ना माझ्या लेकाला. काय मिळालं माझ्या गोपाळला मारून? आत्या काय बोलताय हो? इथे माझा नवरा गेलाय. कसले आरोप करताय माझ्यावर? मी खरंच त्यांचा का जीव घेईन? तू खोटा बोलतेस तू. नाही आत्या, मी असं काही नाही केलं. मला खरंच मिरच्या कुठत होत्या ते कुसळ घुसलं आणि लागलं मला. त्याचंच रक्त लागलं याला. मी काय नाही केलं. आता तुम्हाला माहिती आहे ना माझा किती जीव आहे यांच्यावर. किती वर्ष यांची वाट बघितली. किती वर्ष यांच्यासाठी थांबले. त्यांच्यासोबत संसाराची स्वप्न बघितली. इतकं सगळं सहन केलं. सगळी संकट पार केली. मला मागं डांबून ठेवलं होतं. ह्यांच्यासाठी धावत आले ना मी. एवढा जीव आहे. मी नाही जगू शकत त्यांच्याला. मी का मारीन आत्याला? का बोलताय असं हो? आता का असं वाटतंय तुम्हाला की मी यांचा जीव घेईन? तुम्हाला नाही माहिती माझं किती प्रेम आहे यांच्यावर. तू गप्प बस. तू खोटा बोलतेस. तू राग काढणार माझ्या लेकरावर. अहो कसला राग काढू? मी याच्याशिवाय नाही जगू शकत. मी का मारीन माझ्या नवऱ्याला? कसं झालं? गोपाळ आपलं. हे पोरानू अरे ऐका. अरे आवरा स्वतःला. अरे तुम्हीच असा जर धीर सोडला तर कसं व्हायचं सांगा बरं. अरे माहिती आहे तुमचा जीवा भावाचा दोस्त गेलाय. पण आता या घराकडे बी तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे का नाही सांगा बरं. आता रडून काय होणार आहे का? आता आपल्याला गोपाळाला निरोप द्यावा लागेल. आपल्याला पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. तुम्ही सांगा काय काय आणायचं ते आम्ही आमच्या दुकानात घेऊन येतो. 2 बांबू, कडबा आणि सुतळी, मडकं, गुलाल, पांढरं कापड. काय उरलं तर त्याच्यासाठी मी मेसेज करतो. रोकडे काका मी काय म्हणतोय एक चिठ्ठीच लिहून द्या त्यास म्हणजे बराबर सामान घेऊन येते. ठीक आहे आम्ही घेऊन येतो. चल जिथे माझ्या दुकानात काय काय भेटते ते सगळं आणू. चल मी पांढरं कापड, मडका आणि हार आणतो. शेखर दादा ना आपण ते काळकाचं बघूया. हौसा ऋतिक आपण ते बाहेर. काय झालं? तुझ्या उठवलं तुझ्या गोपाळला. मोठी सुद्धा पक्के आपल्या गोपाळला काय झालंय? सुद्धा काय झालं? मोठे काय झालं? दादा मगाशी जेव्हा आम्ही मिरच्या कुटत होतो ना तेव्हाच गोपाळ दादा आला होता
आणि आम्हाला म्हणाला की माझं लय डोकं दुखतंय. मग आम्ही म्हणालो गोळी घेऊन आराम कर. त्याने जेव्हा फुलं काकी बघायला गेली तेव्हा समजलं की गोपाळ दादा गेला. आपला गोपाळ नाही राहिला रे. मला आता कोण आई म्हणणार रे सुद्या. गेला रे. सुद्या उठव ना त्याला उठव. शांत